धुळ्याच्या दौंडाईचामधील भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली। गुलमोहर कॉलनी परिसरामध्ये असलेल्या भंगारच्या दुकानात अग्नितांडव पाहायला मिळालं। मध्यरात्री 2 वाजता लागलेली आग 10 तासानंतर सुद्धा धुमसली। आजूबाजूच्या घरांना सुद्धा आगीची झळ बसली, त्यामुळे नुकसान झालंय। या भीषण आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ही दृश्य आपण बघतोय। सुदैवाने या आगीत कुठली जीवितहानी झाली नाहीये। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात गरीब नवाज कॉलनी याच्यात गुलमोहर परिसर जे आहेत इथे रात्री सुमारे 2 वाजेच्या जवळपास मोठी अशी आग लागली होती। ही आग अजूनही जवळपास 10 तास उलटल्यानंतर देखील सुरू आहे। तसेच या जो परिसर आहे याच्यात असलेल्या भंगारच्या एका गोडाऊनला ही आग अचानक लागलीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान जे आहे ते भंगार मालकाचे झाले आहे। या घटनेमध्ये सुदैवाने कुठली जीवी हानी झालेली नाहीये, मात्र जे भंगार व्यापारी आहेत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। ही आग रात्री 2 वाजेच्या सुमारास लागली असल्यामुळे या आगीला विझवण्यासाठी जवळ असलेले धुळे शहर आणि दोंडाईच्या शहरातून तसेच शिरपूर असेल, नंदुरबार असेल, इथून अग्निशमन दलाचे बंब हे रात्री दाखल झाले होते। मात्र जवळपास 10 तासाच्या अथक असा प्रयत्न नंतर देखील आग आटोक्यात आलेली नाही आहे। अजूनही आग जे आहे ते मध्यभागी जे आहे ते सुरू आहे। आग अजूनही किती तास सुरू राहील आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करतात, मात्र आग अजूनही आटोक्यात आलेली नाही आहे आणि लवकरच आग बुझवण्यासाठी धुळे जिल्ह्यातून देखील अजून अग्निशमन दलाचे बंब इथे दाखल होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, दोंडाईच्या धुळे।